टाइमपास करताय तुम्ही. विषय असा आहे, खूप कर्मचारी रिटायर झालेले, त्यांची अंशदानाची रक्कम भेटलेली नाही. काही जण मरून गेले वाट पाहून त्यांना इलाजाला सुद्धा पैसे भेटले नाही. तुमच्या माहितीचं सांगतो, जेवढ्या उपदानांच्या यांच्या आहेत ना सगळे आपण त्याची नाही केले. फक्त राहिला आहे याचा तुमचं पेन्शन विक्रीचा. पेन्शन विक्री द्यावी की नाही द्यावी हा त्या नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीनुसार ठरतो. अहो ते आमचे पाणी पुरवठ्याचे भवर वाट पाहून मरून गेले. तुमच्याकडे एवढ्या चक्रा मारून गेले ते. ऐका ते रिटायर होऊन बराच काळ झाला तरी सुद्धा मी प्रत्येक जे रिटायर झालेत ना त्यांना 2-2 लाख रुपये माझ्या कार्यकाळात तरी दिले. त्याच्या पूर्वी त्यांना ते सुद्धा भेटलेले नव्हते. बरं ठीक आहे, ज्यांना भेटले नाही त्यांना घेऊन येतो त्यासाठी तुमच्याकडे. पावती एक जाळी जर 100 रुपयाला जाती तर 50 रुपये पावती वसूल करता येईल. आणि पावती वसूल करताना ज्याला तुम्ही टेंडर दिले त्याला काशी त्याला मुभा दिले का तू किती पैसे घ्यायला रेट ठरलेले त्याप्रमाणे. टेंडर कमी करायला लावा त्यांना, 10 रुपये पावती घ्यायला सांगा. त्याला बाजारात साहेब भाजीवाले जे बसताना तिथं त्याला म्हणा पावत्याला बोर्ड लावते. बोर्ड लावा, बोर्ड लावा तिथं 2 रुपये किलो मालाचे तुम्हीच घेताय. खूप भांडणं होत आहे बाजारामध्ये. रस्ते दूरचं करा म्हणतात, आमच्या नीट करा म्हणतात. ते इंजिनियर दिलेले तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक नेमले. एक जर काम घडायचं नसेल तर सांगायचं काय, नाडा कशात घ्यायचं इथं बसून. अरे पण लिकेज काढायची जबाबदारी तुम्ही इमिजिएटली काढायची 24 तासात. इमिजिएटली तुम्ही 6 महिने. अरे किती दिवस किती तारखेला घेतली मीटिंग मी? 5/4 आज किती तारीख आहे? आज 5 जानेवारीला 10 जानेवारी. तुम्ही संपूर्ण लिकेज काढून आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं मला आश्वासन दिलं होतं. साहेब त्यांना नफा फंडात ना एखाद्या ठिकाणी 25, 50 लाख 80 लाख रुपये खर्च करायला वेळ आहे. पाण्याला कशाला वेळ? ठराविक लोकांच्या जर डबा फंडातून कामं होतात, जे लोक यांच्या जवळ बसलेले असतात ना त्यांना डबा फंडातून निधी मिळतो. तोच विषय सांगा. गटारी मिळतात, ठराविक प्लॉट मध्ये काम मिळतं आणि बाकीच्या लोकांना पुढंच मिळत नाही. वाऱ्यावर आहे काय दाखवू का तुम्हाला लिस्ट? नगरपालिकेची परमिशन नाही तरी पाईपलाईनचं काम चालू आहे रेणुका नगर मध्ये. परमिशन नाही. मेसर साहेबांनी विठ्ठलाप्पाला विचार, विठ्ठलाप्पांनी काम बंद ठेवले. यांना माहितच नाही ते काम चालू आहे म्हणून. बरं रस्ता अनुदान अंतर्गत 1 कोटी रुपये आलेले साहेब. तुम्ही लोकप्रतिनिधींना माहिती दिली का ती? कधी सांगताय का मर्जीतल्या लोकांना द्यायची? मग साहेब स्वतः तुम्हाला त्या दिवशी प्रकाश भाऊचे भेटायला आलेले होते का रथ आहे 11 तारखेला यात्रा आहे सिन्नरची. ते स्वतः तुम्हाला येऊन सांगून गेले रस्त्यातले खड्डे किंवा गटारीवरचे चेंबर तुटलेले. काय केलं त्याच्या बाबत तुम्ही? कधी चालू केलं? अहो खूप सगळे चेंबर उघडे का? एखादी दुर्घटना घडल्यावर आहे का तुम्ही? अहो तुम्ही गावात फिरतच नाही, तुम्हाला माहितीच नाही काही. बरं माझ्या बरोबर फिरा, मी दाखवतो तुम्हाला. तुम्ही येणार आज काम चालू केले त्यांनी. तुम्ही येणार आज दुपारी 4 वाजता आज काम चालू केले. चला तुम्ही माझ्यासोबत दाखवतो तुम्हाला मी. आणि हा सगळा आज तुम्ही मीटिंग लावली म्हणून आज सगळी घाई चाललेली साहेब. बाकी काहीच नाही साहेब. 15 दिवसापासून सांगितलेलं आहे. साहेबांचा बंदोबस्त करा बरं का. याच्यातून काय उत्तर येणार नाही. हे काही कामाचं नाही. चर्चा करून आढावा बैठक घेऊन काही होणार नाही. या माणसाचा बंदोबस्त करावा. आणि मी तुम्हाला पण मॅडम हात जोडून विनंती करतो, तुमच्याकडे ज्या फाईल येतात ना, तुम्ही तुमच्या निदर्शनास आलं नसेल, माझं असतं ते लक्ष थोडंसं. तुम्ही तुमच्या केसेस संपल्या, तुम्ही घाईघाईत असल्या की त्यावेळेस येता, तुम्ही ऑब्झर्व करा बरं का. माझं ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही अतिशय हुशार आहे त्याच्याबद्दल काही विषय. आणि मग साहजिकच एक विश्वास म्हणून तुम्ही पण बघूनच करतात. पण लक्ष ठेवा, आता नाही येणार तुम्हाला ते वेळेवर, बरोबर संध्याकाळच्या वेळेस येतात. त्यांना तुमचा धाक पाहिजे, बाकी काही नाही. आमच्या सिन्नरकरांचे हाल झाले नाही पाहिजे. हे बाहेरगावचे अधिकारी आहेत. सांगा टाइम बाउंड प्रोग्राम द्या मला. मी 8 दिवसात आता हे करतो. मलाही सांगा हे शिवडे घाटात नॉर्मेटर वॉर्ड्स कधी जातं मॅडम तुमच्याकडे आश्वास त्यांच्याकडे. पोलीस पुढच्या हप्त्यात काम करणार का? पुढचा हप्ता कशाला पाहिजे तुम्हाला? सेम डे ज्या दिवशी पोलीस प्रोटेक्शन मिळेल सेम डे लगेच लाव फोन लाव रे. फोन लाव.
साहेब हायड्रोलिक टेस्टिंग टाकायला लाईन जॉईंट करणे काय अडचण नाही. नमस्कार साहेब. त्या नगरपालिकेचं जे लिकेजेस काढायचं आहे, शिवड्याच्या लोकांचा काही त्याला विरोध आहे, त्या ठिकाणी बंधारा पण तोडावा लागेल, ते बंधारा तोडून ते लिकेज काढावं लागेल, तर त्याचं पोलीस प्रोटेक्शन त्यांना आवश्यक आहे. तिथे काही लोकांचा विरोध आहे. तर तुमचे 2-3 माणसं किंवा एक PSI डेप्यूट करता आवडतो अर्जंट 2 दिवसात, म्हणजे मला ते काम आता काही उघडाच दिवस आहे, लोकांना 8-8 दिवस प्यायला पाहिजे नाही. तर तुम्हाला 2 दिवसात तुम्ही कधी करू शकता मला पोलीस बंदोबस्त? हा बरोबर, म्हणजे त्यांना तयारी करायला, मग त्यांना जे बाकीचं वॉल असेल ते मागवायला सगळ्या गोष्टी तयारी करायला. कधी मागून ठेवलं की मागून आहे? नॉन रिटर्न वॉल नाही आहे आपल्याकडे. आपण वॉशआउट वॉल केलेला आहे ना, तो मागितलेला आहे, तो लगेच म्हणजे लगेच काम होऊन जाईल. नाही नाही, आणि परत नॉन रिटर्न वॉल नाही टाकायचा, परत प्रॉब्लेम परत बंद करणार का तुम्ही? नाही सर, नॉन रिटर्न वॉलचं कसं आहे, नॉन रिटर्न वॉल अशा ठिकाणी लावलेलं आहे की ते आपल्याला हायड्रोलिक टेस्टिंग करावं लागणार आहे, त्याच्यानंतर मग ते काम करतात. सर नॉन रिटर्न वॉल 2 पंप काय एकदा लाईट गेल्यानंतर अरे पण तो NRV लावल्याशिवाय तुम्ही सगळे पाईप लाईन खाली होऊन जाते. पण तो NRV लावला तो तर नीट नाही आहे का? तो चुकीचा आहे का NRV लावलेला आहे तो? काय तुम्ही ते बरोबर आहे, पण होणार कधी ते घ्या ना. किती वेळा गेले मी तुम्हाला हेच सांगतो साहेब, उद्या लिकेज जरी काढलं हे लाईटच्या ट्रिपिंगचा प्रॉब्लेम चालूच आहे. मग ते एकदा ट्रिपिंग झाल्यानंतर परत ती लाईन पंप चालू झाल्यानंतर पाणी प्रेशरने येतं, प्रेशरने पाणी आलं वरती गेलं का परत रिटर्न येतं लीक झाल्यामुळं. नॉन रिटर्न नसल्यामुळं काय होतं, ते पाणी हे पाणी हे जॉईंट होऊन आहे ना, मग डायरेक्ट ब्लास्ट होते ना ती लाईन. टेक्निकल इश्यू आहे. नॉन रिटर्न वॉल आपल्याला कुठं 2 टाकायचे, एकच आहे? 2 टाकावे लागणार आहे. जो चढ आहे वरचं पाणी जे पोचलेलं राहतं ते रिटर्न येतं ना, नॉन रिटर्न वॉल ते स्टॉप होतं. ते माहिती मला, पण मग एक तिकडे पिंपळावर घाडग्याला पण टाकावं लागेल. हो, एक तिकडे बी टाकावं. मग आता कुठे टाकलेलं आहे? आता एक शिवड्यात आहे, एक डायरेक्ट डॅमवर आहे, बरोबर ना हो मेसनाम साहेब? टाकले ना तो. अहो तुम्ही इंजिनियर सांगा ना काय तो केलं टाकेल ना, त्याचं दुरुस्ती काय करावी लागेल? काय त्याची काय प्रॉब्लेम आहे सध्या? जशी माहिती काढलेली आहे मी, ते एक जो वॉल आहे घाटाचा खालचा, तो ओपनच करून ठेवलेला आहे, त्यातून पाणी डायरेक्ट खाली जातं. आणि ते आधीपासून आहे, मी याच्या आधीपासून म्हणजे काम आम्ही पाहतो पगार हे घेतात साहेब, असं झाले ते. वॉल दुसरीकडे शिफ्ट करावं लागेल. आता असं झालं. नाही, याला टेक्निकल आहे ना, DRA जर येणार असेल तर DRA कडून आहे ना. DRA कडे येणार. आता परवा ते तुम्हाला पोलीस बंद आहे, परत पोलीस बंदोबस्त आल्यावर तुम्ही मला येणार नॉन रिटर्न वॉल नाही, DRA वाले नाही. 2-3 दिवसामध्ये तुम्ही कोऑर्डिनेट करायचं. आणि टाक्या बांधकाम चालू केलं नाही, लाईन टाकल्या, हायड्रोलिक टेस्टिंग नाही, लाईन जॉईन करणे, काय काय अडचण आहे? अरे आर्थिक बिर्थिक काय, आर्थिक काय संबंध तो? काय काय अडचण आहे? मग टाक्याचं बांधकाम सुरू नाही केलं ना अजून? सर मी तेवढी खातरदारी घेतो की वेळेची कामाची मुदत संपण्याच्या आत मुदतीत ते काम पूर्ण करून घेईल त्यांच्याकडून. ठीक आहे ना, काम लवकर पूर्ण झालं टाक्याचं दोन्ही. आणि या 2 टाक्याच्या संदर्भात आपला जो निर्णय झाला आहे, मार्केट कमिटीची टाकी आणि COP ला स्ट्रक्चरल ऑडिट करता पत्र दिलेलं आहे.
ते स्ट्रक्चरल ऑडिट त्यांचं झाल्यानंतर निर्लेखनाचा निर्णय घेऊ शकतो आपण आणि त्या ठिकाणी दोघं ठिकाणी मोठ्या कॅपॅसिटीच्या टाक्या बांधायचं. गायकवाड, आमचं म्हणणं असं आहे, तुमचे कागद इकडे तिकडे जातात, तुम्हाला ते करावे लागतात. जिथे अडचण येते त्यावेळेस मॅडमला सांगा. मंत्री सर, तिथलं ते पाटबंधाऱ्याचा बंधारा आहे, त्या बाबतीतलं आपल्याला ते बांध फोडावं लागेल. त्यासाठी आपण परवानगी घेतली ऑलरेडी पाटबंधारे विभागाची. आणि दुसरं सर, असं तिथं लिकेज काढायला 2-3 वेळा गेलेले लोक, पण काही विरोध असल्याकारणाने आपल्याला पोलीस प्रोटेक्शनसाठी आपण पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना पत्र दिलं. तर त्यांनी बंदोबस्तात फक्त 2 अंमलदार आपल्याला मान्य केले. त्याचं कालच चलन आलं आणि कालच्या कालच चलन पण पेड केलेलं आहे. या सगळ्या बाबतीत पूर्ण झालेलं आहे. सर म्हणजे की आम्ही शेड्यूल बघून तुम्हाला मदत करू. किती पाण्याचं लिकेज, किती पाणी ते पाणी लिकेज बंद झालं तर शहराला प्रश्न मिळेल. आज काय परिस्थिती शहर आहे? एक पंप आपला एक 400 आणि दुसरा 400, म्हणजे डिस्चार्जचं जे प्रमाण आहे गावातलं ते एकदम कमी झालेले. म्हणजे ज्या टाक्या लवकर भरल्या जायच्या, अक्षरशः जवळजवळ जे ताशी 6 ते 7 लाख लिटर पाणी उचललं जातं, शहरात अक्षरशः ते 4 ते 5 लाख लिटर. एक मिनिट साहेब, नमस्कार. फोन एवढ्यासाठी केला, मी नगरपालिकेमध्ये आढावा बैठकीला बसलो. इथे काय झालंय की बऱ्याच दिवसापासून इथल्या सगळ्या नागरिकांची घरपट्टी थकलेली आहे आणि त्या घरपट्टीला 24% व्याज दर लावल्यामुळे त्यामुळे नागरिक काही ते घरपट्टी भरायला तयार होत नाही. बऱ्याच मोठ्या प्रमाणात रकमा थकलेल्या आहेत. तर त्या संदर्भात जी आपल्याकडनं काही योजना आणि अभय योजना जी आहेत फक्त महानगरपालिकेला आहे असं मला शिव सांगतात. हां, बरं. पण मग त्याला दुसरं काहीतरी मार्ग काढावा लागेल ना गुजरात साहेब आपल्याला काहीतरी. कारण किती वर्षापासून ही घरपट्टी थकलेली आहे आणि ग्रामस्थ वैतागले. नाही, असं होणार नाही, असं होणार नाही. पण 24% म्हणजे सुलतानी व्याजदर झाला ना. 24% म्हणजे फार मोठा व्याजदर. कुठला बँकेचा पण व्याजदर नाही ना तो. चक्रवाढ व्याजाने आपण घरपट्टीला दंड आणि व्याजदर लावतो. आता सगळ्या सहकारी संस्था आणि पतसंस्थांना आपण OTS स्कीम लागू केलेल्या आहेत. आता व्याजदर आपला फार 2%, 3%वर आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण लोकांची घरपट्टी मात्र वसूल करताना 24% लावणं बरोबर नाही ना. म्हणजे ते कुठल्याच याच्यात बसत नाही. ते बरोबर आहे. तुम्ही आता हे त्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेणं आवश्यक आहे. आपल्याला लवकर GR जर काढला तर मी शिंदे साहेबांशी बोलतो तसा, पण लवकर जर GR काढला आणि अभय योजना लागू केली तर त्यामध्ये नगरपालिका पण पुढाकार घेऊन सहभाग नोंदवतील. आणि मी पत्रही तसं आपल्याला दिलेलं आहे अगोदर, पण परत देतो एक पत्र. त्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय आपण घ्यावा अशी विनंती आहे. हां, ठीक. मला पाठवा ना. त्या पहिल्या कमिटीमध्ये आहे ना जॉईंट सेक्रेटरी. नाही, आता मला सांग. जे म्हणजे डिस्चार्जचं प्रमाण आहे साहेब ते एकदम कमी झालेलं आहे. कशामुळे? लिकेजमुळे साहेब. फक्त? हो. कुठं कुठे लिकेज आहे? 60% लिकेज आहे साहेब. 60% लिकेज आहे. 5%? 60% हो. म्हणजे एका तासाला जर 6 लाख पाणी यायला पाहिजे तर ते फक्त 2 ते 2.5 लाख लिटर पाणी येतं. आणि यांचं अजिबात आपण मागे मीटिंग घेतली, अजिबात लक्ष नाही आणि काहीच नाही. सांगितलं की करतो, जाणार आहे, होणार आहे, काहीच 60% लिकेज मॅडम कसं काय चालायचं होईल?
अहो शिवड्याच्या लिकेज मध्ये 50 ते 60 लाख लिटर रोज पाणी जाते. आपले बाकीचे जेवढे लिकेज सगळे आपण 20-25 लिकेज आतापर्यंत छोटे मोठे सगळे काढलेले आणि त्याचं जे प्रमाण आता जरा जास्त वाढले एक महिन्याभर. तुमचं काम आहे Yes, sir, आपण तुम्हाला आल्याला तुम्ही पहिला किती दिवसापासून मागे लागले लोक 5-8 दिवसावर पाणी प्यायला तुमच्या ऑफिसला घेराव करायचा. सर आपण लिकेज सगळे काढलेले तेवढाच एक राहिलाय. लिकेज कमी अडचण आहे तिथं बंधारा आहे आपण परवानगी पण घेतली आणि पोलीस स्टेशनसाठी पत्र पण दिले. आता महिनाभरापासून जास्त तिथं लिकेज वाढलं. साहेब मागच्या मीटिंगला तुम्ही 15 दिवसात करतो असं सांगितलेलं सगळेच काढलेले आहेत आपण. सोनंबेचा पण काढलाय आपल्या गावाचे लोणारवाडी जिथले आहेत ना बऱ्यापैकी सगळे लिकेज काढलेले आहेत आपण. या ज्या गोष्टी होता याला जबाबदार कोण? लाईट बिल थांबलेले का लोकांना द्यायला? हे आमच्या जनतेच्या पैशातून द्यायला लागतंय. तुम्ही कुठलाच निर्णय स्टँड घेत नाही. तुम्ही फक्त संबंधित विभागावर बोट करून मोकळे होऊन जातात. साहेब तुम्हाला समजतं का 8-8 दिवस पाणी न येणं म्हणजे काय आहे? फक्त शिवड्यामध्ये 50 लाख लिटर रोज पाणी जाते. सगळे बंधारे भरले तिकडून सांड काढून पाटाला पाणी सोडले. 50 लाख लिटर किमान. सर या महिन्याभरापासूनच तिथलं भरले लिकेज बाकीचे सगळे काढले तेवढ्यासाठी पण लिकेज जर बंद झालंय पाणी वाढलं पाहिजे तासाला 2 लाख लिटर वाया जात आहे. तुम्ही महिना म्हणताय सर. महिन्यापासून जर पाणी वाया गेलं की वाढलं असं म्हणतो मी. अहो वाढलं म्हणजे काय बोलताय तुम्ही म्हणता लिकेज कमी केले मग लोकांना पाणी जास्त भेटलं पाहिजे कमी भेटायला लागलं त्याचं कारण काय? तिथलंच लिकेज वाढले ते सांगतोय बाकीचे लिकेज बाकीचे जर लिकेज कमी झाले तर पाणी जास्त यायला पाहिजे ना. 50 लाख लिटर शिवड्यामध्ये किमान. सोनंबेचं पाणी आहे तिथून हे तोडलेलं आहे तिथला वाल तिथून पाणी गावात जातं विहिरीत टाकलं जातं आणि तिथून गावाला पाणी पुरवठा होतो. सेम तशीच लोणारवाडीला टँकर भरले जातात. काही घेणं नाही या माणसाला सिन्नरची काही घेणं नाही. आम्ही थोडे दिवस वाट बघणार आहे सिन्नर बंद करणार आहे. या माणसाला आम्हाला नको या माणूस एकदम जिरीस आणलंय. काही घेणं नाही या माणसाला. या माणसाने गल्लीचं नाव सांगावं एखादं. काही घेणं ते माझं काम नाही. एकदम निष्क्रिय माणूस आहे साहेब. आमची विनंती आहे तुम्हाला आम्ही गाव बंद करणार आहे. हा माणूस आम्हाला नकोय. काही घेणं नाही. यांनी कोणत्याही त्यांचे अधिकारी बोलवा. काही करत नाही. फक्त कॉन्ट्रॅक्टर परवानगी बस बाकी काही घेणं नाहीये. अहो 1 कोटी लिटर गोंदेश्वरची टाकी पूर्ण तुटायवर आली. पायऱ्या पूर्ण तुटल्या. कधी इथे अपघात घडेल कोणी ऑडिट केलं का? गोंदेश्वरच्या टाकीचं साहेब आपण 3 वेळा CMP ला पत्र दिले स्ट्रक्चरल ऑडिट साठी. शिवाजीनगरची ते पण दिले. काय झालं दिलंय तर त्यांना कॉन्टॅक्ट पण केला आहे. त्यांच्या परीक्षा चालू असल्यामुळे मार्च नंतर ते येतात म्हणून स्ट्रक्चर ऑडिट करावं लागेल. घटना घडण्यासाठी तिथं स्ट्रक्चर ऑडिटचं पत्र दिलं ते झाल्यानंतर आपल्याला निर्देशन करता येईल. आपली योजना ही 24/7 आहे. 55 लाख लिटर मध्ये मी स्वतः पाणी पुरवठा सभापती असताना 1 दिवस आड पाणी देत होतो. 2 कोटी लिटर पाणी आणून सुद्धा हे 4-4, 5-5 दिवसांनी पाणी देतात. इतकं लिकेज आहे मोठं. कोणी बघत नाही. अख्खा गाव वेटीस धरला या माणसाने. किती दिवस सहन करणार आहे गाव? पाणी पुरवठा इंजिनियर कोणी? ते इंजिनियर नाशिकला राहतात काम सिन्नरला करतात. कोणी इंजिनियर? का तुमची जबाबदारी नाही का? या पुढे पत्रावर तुम्ही सारखे इथल्या इथे कशाला पत्रावर करता तुम्ही? त्यांना पुढे बोल. ऑफिसमध्ये पत्रावर कोणत्या पत्रावर करतात? तुम्ही शिवला पण सांगितलेलं आहे गोष्टी आणि त्यातल्या त्यात मी स्वतः तिथे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आलेलो. माहिती काढून घेतली. किती दिवस चालणार हे? 6 महिने झाले मी तुमच्याकडे मिटिंग घेऊन जाईल ना. तुमच्या राजूच्या कारवाई नाही ना. मिटिंग तरी कशाला घ्यायच्या मग? साहेब विषय असा 2 का 2.5 महिने झालेले यांचे प्रयत्न मी स्वतः त्यांच्याकडे फॉलोअप घेतलेला आहे. पण हे जी व्यक्ती बसलेली स्टँडच घेत नाही कशा विरोधात त्यांना बोलून काय उपयोग आहे? हे खरं हेड ऑफ डिपार्टमेंट हे हेड ऑफ डिपार्टमेंट वॉटर सप्लायचं हे नाहीये. यांनी तर निदान त्यांना हे केलं पाहिजे ना. यांच्यावर लुटून मोकळे होऊन जातात ते. साहेब तुम्ही आले का ते तुमच्या यांच्यावर सांगतात आणि हे नाशिकला राहतात. मला सांगा जर काम सिन्नरला आहे ते नाशिकला राहत असेल तर सिन्नरचं काम कसं मिळेल? आमचं एकच म्हणणं आहे साहेब या सिन्नरकरांना या माणसापासून मुक्ती द्या. पूर्ण गाव वेठीस धरलं या माणसाने. आणि त्यांना लेआउटचा विचार आहे आणि मान आलवतात. बॅड मॅनर्स आहे हे. एखादा तक्रार करतोय बॅड मॅनर्स आहे. मॅडम तुम्ही पण बघा
मान हलवताय काय करणार आहेत बघून. काय क्लास 1 अधिकारी असे असतात का? यामध्ये तुम्ही स्वतः लक्ष घाला मॅडम, तुम्ही याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. तुम्ही अहो 1 कोटी लिटर रोज. या संदर्भामध्ये जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई करत आहोत आणि निशोकाच नोटीस काढा सगळ्यांना. काय योजना करायची तुम्ही? कशा करता योजना करतो आपण या सगळ्या? आणि योजना झालेली पूर्ण, फक्त लिकेजमुळे तुम्हाला लोकांना पाणी देते. लिकेज काढणं काय एवढं अवघड आहे? 2 दिवसाचं काम आहे. एसपीला पत्र दिलं, नामक्याला पत्र दिलं, तामक्याला पत्र दिलं. अहो ते पिंपळगाव घाडग्याचं 3 तासाचं काम यांनी 5 दिवस लावले त्याला. आणि हो राजेन, त्या शेतकऱ्याचा काय विषय केलंय का त्याचं? किरण डगले नगराध्यक्ष असताना शिवणी त्याला पत्र दिलं होतं. तर त्या दिवसापासून साधारणतः 6 वर्ष झाले होते त्याला. 6 वर्षापासून त्याचं काम केलं नाही ते विहिरीचं. आणि आता नेमकं योगायोग ठीक आहे, त्यावेळेस शिव साहेबांनी ते गेले होते, त्यांना सांगितलं की 3 दिवसामध्ये काम करू द्या आम्हाला, काम झालं की आम्ही काम चालू करू दे. परंतु अजून ते काम काय चालू झालं नाही. परंतु काल त्यांनी फोन करून सांगितलंय, काल तो गणेश आणि अजून एक जण ते जाऊन आज मला वाटतं गाळूसायचं काम चालू केले नाही केलं. तो म्हटलं आज चालू केलं ते काम. किती वेळ साहेब, किती वेळ तुम्ही वेळ काही महत्व आहे की नाही? ते पाटाला पाणी सोडल्यामुळे तो म्हणे 2-4 दिवस बंद राहू द्या, कारण वरील पाणी उपसत नव्हतं. घर भाडे घेतो ना शिकला राहतो. पाटाला पाणी सोडलं त्यामुळे 2 पंप लावा लागले विहिरीत. त्याच्यामुळे त्यांनी 5-7 दिवस बंद ठेवा म्हटला. तो काल म्हटलं मला चालू करा. मॅडम, घर भाडे घेता ये आणि नाशिकला राहत. मॅडम, पण शेवड्याचं काम करताना शेवड्याचं काम करताना नॉन रिटर्न वॉलचं आणि शेवड्याचं काम एकाच टाइम करा, कारण लाईन डबल परत बंद होणार नाही. नॉन रिटर्न वॉलचं आणि शेवड्याचं लिकेज दोन्ही कामं साहेब संगत जर झाले तो कायमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह जाईल. दोन्ही संगत केले पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, पंप हाऊस ही इतकी महत्वाची गोष्ट आहे, WTP इतकी महत्वाची गोष्ट आहे. मोहदरीतलं एकच फिल्टर चालू आहे जिथे 50-50 असू द्या काही नाही, 50-55 लाख लिटर